नमस्कार मंडळी, तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण एक भन्नाट विषयावर पाहणार आहे, मार्स वसाहतीचे भविष्य. माणसाने तिथे टिकून राहण्यासाठी कोणती इंजिनिअरिंग तंत्रे वापरावे, चला 5 मिनिटात सगळं डिस्कस करू. मार्सवर जगणं सोपं नाही. तिथलं वातावरण अत्यंत विरळ आहे आणि प्रचंड थंडी, घातक रेडिएशन असतात आणि सर्वात महत्त्वाचं, श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन नाही, पण तरीही आपण टिकून राहू शकतो. शास्त्रज्ञ आणि अभियांत्रिकीचे आणि मार्सच्या मातीपासून 3D प्रिंट केलेले घरे बनवण्याचा विचार करण्यात आले. ही घरे प्रेशराइज, रेडिएशन प्रूफ आणि ऊर्जा कार्यात्मक असतील. ऊर्जेसाठी आपल्याला सौर ऊर्जा फार्म्स आणि लहान अणुभट्टे लागतील आणि पाण्यासाठी मार्सच्या मातीखाली असलेल्या बर्फाच्या थरांमधून पाणी मिळवता येईल. ते सतत रिसायकल करता येईल. नंतर अन्न उत्पादनासाठी आपण तिथे अन्न कसे मिळणार हा इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे. म्हणून हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्सच्या मदतीने मातीशिवाय ही पिकं घेता येईल. शिवाय प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या मासावरही संशोधन सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील मासवशीय उपाशी राहणार नाही. प्रवास कसा करणार? ऑटोमॅन्स, रोवर्स आणि हायपरल सारखी वाहतूक व्यवस्था यामुळे प्रवास सोपा होईल आणि स्पेसएक्सच्या स्टार्टरशिपमुळे पृथ्वी आणि मार्स दरम्यानचे प्रवास अधिक सोपे आणि स्वस्त होतील. आणि वसाहत उभारणीसाठी आपण तिथं 3D प्रिंटेड मार्स बेस, सीलबंद राहण्यासाठी घरे, शास्त्रज्ञांनी यासाठी शास्त्रज्ञ आणि अभियंते मार्सच्या मातीपासून 3D प्रिंट केलेली घरे बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घरे प्रेशराइज्ड, रेडिएशन प्रूफ आणि ऊर्जा कार्यक्षम असतील. तसेच ऊर्जा आणि संशोधनासाठी सोलार पॅनल्स, न्यूक्लिअर रिॲक्टर, बर्फातून पाणी काढण्याची प्रक्रिया असे अनेक उपक्रम आहेत. मार्सवर प्रवास कसा करणार? ऑटोनॉमस रोवर्स, हायपरल सारखी वाहतूक व्यवस्था, त्यामुळे प्रवास सोपा होईल. स्पेस एक्सच्या स्टारशिपमुळे पृथ्वी आणि मार्स दरम्यानचे प्रवास अधिक सोपे आणि स्वस्त होतील. आता तुम्हाला काय वाटतं, 50 वर्षात आपण मार्सवर वास्तव्य करू शकतो का? तुमच्या कल्पना आणि मते खाली कमेंट करा आणि असेच जबरदस्त व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता शास्त्रज्ञ आणि अभियंते मार्सवर 3D प्रिंटर आणि बनवलेली घरे याचा विचार करत आहे. ही घरे प्रेशराइज, रेडिएशन प्रूफ आणि ऊर्जा कार्यक्षम असतील. ऊर्जेसाठी आपल्याला सौर ऊर्जा, फर्न्स आणि अणुभट्ट्या लागतील आणि पाण्यासाठी मार्सच्या मातीखाली असलेल्या बर्फाच्या थरामधून पाणी मिळवा येईल आणि ते सतत रिसायकल करता येईल. अन्न उत्पादनासाठी व्हिज्युअल टेक्निक्स लाईक हायड्रोपोनिक्स फार्म, प्रयोगशाळेत तयार होणारे मास, झाडं वाढवणारे अंतराळ. तर तिथं अन्न कसं मिळणार हा प्रश्न असणार आहे. म्हणून हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्सच्या मदतीने मातीशिवाय ही पिकं घेता येईल. शिवाय प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या मासावरही संशोधन सुरूच आहे. त्यामुळे भविष्यातील मासवशीय उपाशी कधीच राहणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं, 50 वर्षामध्ये आपण मार्सवर वास्तव्य करू शकतो? तुमच्या कल्पना आणि व्हिडिओज आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. यश, तुला काय वाटतं? तुला आवडेल मार्सवर जायला? हो, नक्कीच. किती मिनिटं झाले? 1 मिनिट अजून. आता आपण काय त्रुटी असतील मार्सवर जाण्याचा या डिस्कस करू. की जाण्याचा खर्च, इतकी आपल्या जगाची लोकसंख्या आहे, इतकी माणसांना जर मार्सवर न्यायचं म्हणलं तर जो खर्च येणार आहे तो पेलण्यासारखा नाही आहे. आणि अजूनही आपल्याकडे इतके गोष्टी नाही आहेत किंवा असे तंत्रज्ञान नाही आहे की इतकी सगळे माणसं घेऊन आपण मार्सवर जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला या गोष्टीवर नक्कीच विचार करावा लागेल की आपण हे फ्युचरमध्ये किंवा भविष्यात हे कसं अचीव्ह करू शकतो. आणि आपल्या गुरुत्वाकर्षण आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपण सहजासहजी सगळ्या गोष्टी करू शकतो. मग तिथं असं पण होऊ शकतं की आपल्याला अवघड जाईल तिथल्या वातावरणामध्ये राहणं. जरी आपण प्रयत्न करू की तिथल्यासारखं होईल, पण त्याची गॅरंटी किती पर्सेंट आहे काय हे पण इम्पॉर्टंट आहे. अर्थवरतीची कम्फर्ट लेवल आहे की मार्सवर क्रिएट करण्यासाठी ऑब्व्हियसली आपली टेक्नॉलॉजी त्या लेवलवर अपग्रेड झाली पाहिजे, तरच आपण ही अचीव्ह करू शकतो. नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला मार्सवर जायला आवडेल की नाही.
थँक्यू लाईक अँड थँक्यू. Like लाईक करा, करा, share करा, शेअर आणि सबस्क्राईब